शेतकरी मित्रांनो, आता झाली हस्त नक्षत्राला सुरुवात आणि हस्त नक्षत्र म्हणलं की आपली गडबड सुरू होते ज्वारी, हरभरा पेरण्याची आणि मग आपल्याला लागतं चाळणळं. तर गेल्या वर्षी आपण काम झाल्याच्यानंतर चाळणळं कुठेतरी ठेवत असतो आणि त्याचा दोर कधी उंदरं करंटतात तर कधी जुनाट होऊन तो कुईट होऊन तुटत असतो आणि मग आता आपल्याला द्यायचे चाड्याला गाठ. तर काय म्हणतात, तुम्हाला चाड्याला गाठ येत नाही? तर मी आहे ना तुमचा कृषी मित्र माणिक लबडे आणि तुम्हाला शिकवतोय अगदी सोप्या पद्धतीनं 2च मिनिटात कशी द्यायची या चाड्याला गाठ. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा कृषी मित्र माणिक लबडे आणि तुम्ही पाहत आहात झुंजार शेतकरी हे यूट्यूब चॅनल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, कारण तर नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात अगोदर तुम्हाला. चला तर मग करूया आपल्या चाडेगाठीला सुरुवात. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, आपण हे एक पहिल्याच प्रथमतः हे चाडं घेतलेलं आहे आणि ही दोरी आपल्याला चाड्या नळ्यासाठी दोरी लागत असते 6 वाव. तर आपल्याकडे ही दोरी आहे. दोरी अशा प्रकारे दुहेरी करून घ्यायची, 6 वाव दोरी. ही दोरी दुहेरी केल्याच्या नंतर आता बारकाईनं लक्ष द्या, मी तुम्हाला दोनदा सांगणार आहे. एकदा आपण सांगणार आहे आणि दुसऱ्या बार मी तुम्हाला चाडं बसवून दाखवणार आहे. तुम्ही नीट लक्ष द्या, तुम्ही चाडेगाठ शिकले पाहिजेत, हा आपला सर्वात मोठा उद्देश आहे. हे पहा, डावा हात प्रथमतः असा खाली ठेवायचा. ही दुहेरी केलेली दोरी ह्या दोन्ही बोटाच्या मधून अशी टाकायची. हे पहा, ह्या दोन्ही बोटाच्या मधून टाकल्याच्या नंतर ह्या जे डाव्या हाताची करंगळी आहे त्या करंगळीकडून हे दोरी टाकायची आणि अंगठ्याकडून बाहेर काढून घ्यायची. इथं काढल्यानंतर काय करायचं, हे जे 2 पदरं दिसायलेत हे नीट पहा. हे 2 पदरं दिसायलेत, ह्या पहिल्या पदराच्या खालून बोट घालायचं आणि तो पलीकडचा पदर ओढून घ्यायचा आणि ह्या अंगठ्यातला जो पदर आहे तो मला सोडायचा नाही, तो तसाच अंगठ्या हातात धरून ठेवायचा आहे. आणि आता काय करायचं, हे अशा प्रकारे त्या दोरीसकट हात बाहेर काढून घ्यायचा आणि ही झाली आपली चाडेगाठ तयार. हे पहा, इथं बोट ठेवायचं आणि ही झाली चाडेगाठ तयार. इथं हे पदर मोठे करून घ्यायचे. हे पहा, आणि इथं आपण काय करणार आहेत, आता चाडं बसवणार आहेत. ह्या चाडेगाठीचं वैशिष्ट्य काय असतं तर 1 2 3 4 चारही बाजूनं 3-3 पदरं आलेले असतात. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की हे 2 पदरं ते आपण फणामध्ये अडकत असतो आणि हे दांडीकडं असतं. मी आता दुसऱ्या वेळेस तुम्हाला याच्यामध्ये चाडं बसवून दाखवणार आहे. लक्ष आले का, लक्षात आली का तुमच्या? नसल आली तर दुसऱ्या वेळेस अजून बारकाईनं पहा. आता याचं वैशिष्ट्य काय आहे की हे दांडीकडे जाणारे जर 2 पदरं आपण अशा हातात धरले आणि असं जर उचललं तर हे कुठंही आडा न पडता येवा का हे असं सरळ सरळ निघून जात असतं. आता पहा, आता नीट लक्ष द्या. आता डबल सांगतोय पहा. डावा हात खाली ठेवायचा, ही दोरी अशी ह्या दोन्ही बोटाच्या डोईकडून टाकायची अंगठ्याकडून आणि ह्या मधल्या बोटाच्या इकडून करंगळीकडून टाकायची आणि अंगठ्याकडून आतमध्ये घ्यायची. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये दोरी अशी अडकायची. ह्या 2 पदरे, ह्या 2 पदराच्या पहिल्या पदराच्या खालून बोट घालायचं आणि दुसरा पदर इकडं बाहेर ओढून घ्यायचा आणि हा अंगठ्यात धरलेला, अंगठ्याचा आणि बोटात धरलेला पदर हा सोडायचा नाही. अशाला असाच हा हात बाहेर काढून घ्यायचा आणि ही झाली चाडेगाठ तयार. आणि आता काय करायचं, हा जो आपला हात आहे 5ही बोटं एकत्रित करून इथं असे ठेवायचे आणि हे पदर आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रकारे असे तेवढे ओढून घ्यायचे आणि नंतर इथं ही गाठ आपल्याला थोडीशी मोठी करून घ्यायची, कारण तर आपल्याला इथं चाडं बसवायचं आहे. हे चाडं बसविण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही गाठ थोडी मोठी करून घ्यायची. अशा प्रकारे ही मोठी केली आणि अजून थोडीशी आपण मोठी करून घेऊ, कारण तर आपलं चाडं व्यवस्थित बसलं पाहिजे. हे पहा, नीट बारकाईनं पहा. हे पहा, आले का इथं 3-3 पदरं. हे 4ही ठिकाणी इथं आपण हलकीशी गाठ मारत असतो. हे आता आपलं चाडं. आता हे चाडं आपल्याला याच्यामध्ये बसवायचं आहे. हे पहा, आपलं चाडं याच्यामध्ये बसलं. हे चाडं बसल्याच्या नंतर आता काय करायचं आहे आपल्याला की हे पदरं ओढायची, हे पदरं ताणून घ्यायचे आणि इथं एक हलकीशी गाठ द्यायची जी आपण दांडीकडं देत असतो किंवा दांडीकडे जाण्यासाठी मारत असतो. हा भाग झाला दांडीकडचा. आणि आता हे पदर आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला हे पदर ताणून घ्यायचे. हे पदर नीट बारकाईनं लक्ष द्या. तुम्ही चाडेगाठ शिकले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. हे पहा, आता हे 2 पदर आहेत तर हे आपण फणाला अडकत असतो. हे नीट लक्ष द्या.
हे 2 पदरं फणाला अडकत असतो, हे 2 पदरं आपली दांडीकडं जात असतात. तुम्ही जर शेतकरी असलेला जो शेतकरी त्याच्या तेव्हाच लक्षात येतं. आता मित्र हो, तुम्ही जर शहरी भागातील असताल तर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्राला जरूर शेअर करा. तर मित्र व्हिडिओ कसा वाटला, माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, तुम्ही शिकलात की नाही, तुम्हाला चाळेगाठ मारता येते की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा. असेच झुंजत राहूया एखाद्या झुंजार शेतकऱ्याप्रमाणे. चला तर मग भेटत राहूया नवनवीन व्हिडिओसह, नवनवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय जवान, जय किसान.